हॅलो, नमस्ते. कसं आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण बोलू हुंडा आणि पोटगी बद्दल, डवरी अँड अलिमनी. ह्यातला कुठला बरोबर आहे, कुठला चूक आहे? माझं मत ते दोन्ही चूक आहे. लीगली म्हणालात की तुम्ही म्हणाल हुंडा इलिगल आहे आणि अलिमनी ओके लीगल आहे. नाही, दोन्ही माझे मते कंप्लीट चुकीचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी स्त्रियांचे स्वाभिमानाला ठेच पोचवतात. आपण मग हे कसं ओव्हरकम करायचं त्याच्याविषयी पण बोलणारच आहे मी. पण मी ह्या दोन्ही गोष्टींना अगेन्स्ट आहे. हुंडा घेण्याबद्दल पण आणि अल्युमिनी देण्याबद्दल पण, दोन्हीलाही माझा विरोध आहे. आता ह्याला भरपूर कॉमेंट्स येतील, मला माहित आहे. कोणी विचारेल पण तुम्ही तुमच्या मुलाचे लग्नात घेतलाय का? म्हणून ओपनली इथेच सांगते, मी एक चमचा सुद्धा घेतलेला नाही त्या लोकांकडनं. एक चमचा सुद्धा घेतलेला नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आता हुंडा घेणं का चुकीचं आहे? अहो, मुलींना स्वाभिमान नाहीये का? का आमच्या मुलीला घ्या म्हणजे एवढे पैसे घ्या, एवढं सोनं घ्या, कशासाठी? आणि अल्युमिनी कसा चुकीचा आहे सांगते. अहो, तुम्ही पटत नाही म्हणून वेगळं होता. तुम्हाला नवरा नकोय, ती माणसं नकोत, मग त्याचे पैसे कशाला पाहिजेत तुम्हाला? तुमच्या अंगात जरा तरी स्वाभिमान नाही का? नवरा नको पण त्याचे पैसे पाहिजे, त्याची एस्टेट पाहिजे. स्वाभिमानाला तुमचे कुठेही ठेच नाही पोचत. मुलांनाही तसं. आपल्याला ऐपत असली, आपण बायकोला बघू शकलो तर आपण लग्न करावं. इन द सेम वे मुलींना लग्न मोडायचं आहे, नकोय मला, राहायचं नाही. तुमची ऐपत आहे ना तुमचं, तुम्हाला राहायचं, मग मोडा. मग त्याच्याकडे कशाला भीक मागता? एवढे लाख दे, तेवढे लाख दे. काल तर मी वाचलं 1 कोट अल्युमिनी मागत होती ती बाई. अहो, 1 कोट, विचार करा. आयुष्यात आपण मिळवत नाही एवढे पैसे, तिला देऊन त्यानं काय करायचं विचारे ना. म्हणजे कुठे स्वाभिमान हा राहिलेलाच नाहीये. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी, माझं तरी मत असं आहे, दोन्ही इलिगल ठरवायला पाहिजे. हुंडा इलिगल ठरवले, इन द सेम वे अलिमनी पण इलिगल ठरवलं गेलं पाहिजे. आता हे व्हायचं ते आपण काय करायला पाहिजे? आपण हे कसं करू? प्रत्येक स्त्रीनं आपले पायावर उभं राहायला पाहिजे. मी असं म्हणत नाही तुम्ही कोटीनं मिळवा, लाखांनी मिळवा, नाही. तुमचं तुम्हाला राहणे पुरतं तरी, लिव्हिंग पुरतं तरी तुम्हाला मिळवायला पाहिजे. तरच तुमचा स्वाभिमान असतो. तरच तुम्ही अन्नपूर्णा म्हणाल. अन्नपूर्णा आपण म्हणतो, काय उपयोग? काय करता तुम्ही? कोणाचे तर जीवावर जगता आणि तुम्ही कसल्या अन्नपूर्णा? त्यामुळे मुलींनी पण लक्ष द्यायला पाहिजे. ह्याच्या पुढे आपण आपले पायावर उभं राहायला पाहिजे. पटलं नाही, उद्या वेगळं व्हा, हरकत नाही, मग पण त्याच्याकडे भीक मागत बसू नका. अहो, पोरं जीव देतात तेवढेसाठी, त्यांना कशाला छळतात? जमत नाही ना तुम्हाला? वेगळा व्हा सरळ. आणि हे सगळं कसं झालं बघा. प्रत्येकाला 2-2 हे असतात. म्हणजे पहिल्यांदा हुंडा होता, हुंडेचा अतिरेक झाला म्हणून कायदे कानून झाले, म्हणून अलिमनी झाला. आता अलिमनीचा गैरवापर चालू झाला. त्यामुळे ह्या दोन्हीचे विरुद्ध आपण जनसामान्यांनी उभं राहिलं तर हे दोन्ही जाईल, अन्यथा नाही जाणार. आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. असं नाही आपल्याला फायद्याचं आहे तिथे पाहिजे आणि आपल्याला तर फायद्याचं नाही तिथे आम्ही फॉर नाही, असं नाही होत. दोन्ही अयोग्य आहे. हे बघा, स्त्री पण एक व्यक्ती आहे.
तिलाही स्वाभिमान आहे. हा स्वाभिमान असला की नाही मुली पण व्यवस्थित आपले पायावर उभं राहतील. अशी एखाद दोन उदाहरणं असतील, पण नाही म्हणत नाही मी. आपण काय करतो, लग्न म्हणजे एक व्यवहार केलेला आहे, एक बिझनेस केलेला आहे. हा बिझनेस आहे का? नाही. आपण काय म्हणतो, नाही अगदी चांगलं ठिकाण म्हणजे तुला काही करायला नको, बसून खाशील. आई वडिलांचे शब्द आहेत ते. कशाला बसून खायला पाहिजे आपल्या पोरीनं तरी? तिलाही आपण शिकवायचं, तिचं ती मिळवू दे, दोघंही मिळून मिसळून समजून घेऊन राहू देत ना. हा बिझनेस नाही, कुठेच बिझनेस नाहीये. आपली एकमेकांची मनं जुळायला पाहिजे, गोडी गुलाबीनं राहायला पाहिजे. त्यामुळे हा बिझनेस नाहीये, हे आधी समजून घ्यायला पाहिजे. आपल्या सोसायटीत हा बदल व्हायला पाहिजे. आपल्या सोसायटीत व्हायला प्रत्येकानं आपल्या घरातनं हा बदल केला की बदल होईल. आजचा हा व्हिडिओ बरेच लोकांना आवडणार नाही मला माहित आहे, पण मी हे दोन्ही गोष्टींचे एगेन्स्ट आहे, म्हणून मला वाटलं हा व्हिडिओ करूया. आणि प्रत्येक मुलीलाही स्वाभिमान आहे, तिनं स्वाभिमानानं आपले पायावर उभं राहावं, हे माझं मत आहे. म्हणून मी हे बोलतीये. नाही ते आपल्या मुलींना हल्ली काय वाटते, लग्न झालं जमलं नाही की भांडायचं, त्याच्यावर नको त्या खोट्या खोट्या केसेस घालायच्या आणि त्याच्याकडनं पैसे काढायचे. आणि अगदी अगदी आनंदानं सांगतात, मी 20 लाख काढले बघ. मुलींचे हे काय एकमेकांशी बोलणं, संभाषण मी ऐकलेलं सांगते. बघ मी कसं वाकवलं त्याला, 20 लाख काढले. 20 लाख काढले म्हणजे हे काय तुमचं कर्तृत्व आहे का? नाही बाबा, मी बघ ही नोकरी मिळवली, इथे मला एवढे पगार आहे, हे म्हणायचं कर्तृत्व आहे. त्याच्याकडनं मी एवढे काढले, ते उगीच कुठे ह्यांचे डोक्याला. आणि आई वडिलांनी पण ठरवलं होतं नको एकदा कटकट जाऊ देत, म्हणजे आपण रिकामं होऊ, दुसरं बघायला म्हणा करायला, म्हणून तेही दिले असतील. म्हणून असं बोलायचं का? आपल्याला स्वाभिमान पाहिजे का नाही? मग त्यामुळे हे आपण आपला स्वाभिमान कुठेतरी घालवतो. दोन्हीताई स्त्रीचाच स्वाभिमान जातो, हे मी समजते. हुंडा देताना पण तिचेच स्वाभिमानाला ठेच आहे. कशासाठी? एवढं मी देते, आमच्या मुलीला घ्या म्हणजे एवढा घ्या. आणि परत सोडून येताना पण तसंच की नको असलं की, अहो तुम्हाला त्याच्याबरोबर राहायचं असलं, गोडी गुलाबीनं राहता, तेव्हा तो खर्च करू देते, टीस ओके, काही म्हणणं नाहीये. पण तुम्हाला तो नकोय, त्याच्याबरोबर राहायचं नाही, मग त्याचे पैसे का पाहिजेत? हे बरोबर आहे का? स्वाभिमान आहे ना, तुम्ही राहू शकणार नाही ना. नाही, सोडा त्याला आणि या. त्याचं त्यानं दिलेला काय सोनं दागिना घातले, काढा फेका त्याचे घरात आणि या बघू. आहे का एवढी तुमचे ताकद? आणि मुलांना पण हे बघा, मला कोणी मुलं येऊन कधी विचारली तर मी सांगत असते त्यांना, नुसतं गरिबाचे घरची मुलगी म्हणून करून घेऊ नका. त्या मुलींना पण स्वप्न असतात, त्यांना आईबाबांनी सांगितलेलं असते इथे तुला मिळत नाही, नवऱ्याच्या घरी जाऊन हे कर तर कर. गरिबाची चालेल मुलगी, पण ती स्वतःच स्वतः मिळवणारी पाहिजे. का? मी स्वतःची मिळवणारी पाहिजे म्हणजे खूप मिळवावं असं नाहीये. ती बाहेर गेली मिळवायची, तिला जरा झालं की बाहेरचं जग पण कळते. बाहेरचं जग कसं आहे, काय आहे याची जाणीव पण येते. नुसतं घरात असलं का नाही, काहीही कळत नाही. नुसतं काहीतरी कोणतरी बोललेला ऐकून तर बोलत असतात. बाहेर गेला का नाही, 4 लोकांचे स्वभाव कळतात, कोणाशी कसं ऍडजस्ट करावं लागते हे कळते. आणि किंवा बाहेर कशी माणसं असतात, चांगली पण असतात, तसाच कपटी माणसं पण कशी असतात हे सुद्धा आपोआप कळते. म्हणजे आपल्याला बाहेरचे दुनियेचं जरासं ज्ञान पण मिळते.
नाही बाहेर जाऊन तुमचं तुम्ही घरात काही करा, ते तर आपल्याला कळतेच की काही करत असताना. त्यामुळे मी तरी ह्या दोन्ही प्रथांना एगेन्स्ट आहे. तुमचं काय ओपिनियन आहे हे मला पाहिजे. आय एम एगेन्स्ट डावरी, आय एम एगेन्स्ट अलिमनी. दोन्ही इल्लीगल आहे माझे मते तरी. अजूनही अलिमनी इल्लीगल म्हणून सरकारनं ठरवलेलं नाहीये, पण अकॉर्डिंग टू मी दोन्ही इल्लीगल आहे. हुंडा कसा इल्लीगल आहे तसंच अलिमनी पण इल्लीगल आहे. तुमचं काय मत आहे ह्याच्याबरोबर मला नक्की अपेक्षा आहे. हॅव ए गुड डे.